Good afternoon, dear students. Welcome to the lecture number 10 on our subject, that is Basics of Civil Engineering, in which we are dealing with our chapter number 1. And in this particular chapter, we are discussing the part that is role of civil engineer in the construction of the buildings. So in our previous session, we have discussed the role of civil engineers in the construction activities, like excavation is there. The first activity is nothing but your site clearance, clearing the site, that is removing all the trees, shrubs which are been present over there. Okay, it's an open barred land that we should have. Second is nothing but marking the layouts. That is the second activity which we have performed. We have discussed also in detail, marking the layouts. After that, as the construction proceeds from foundation, that is your substructure, towards the superstructure, we are heading. Okay, that is construction of the deciding the type of the foundation, then up to the plinth beam, then how we are going to construct the slab, beams, columns, then your masonry construction. That part we have discussed in our previous session. Okay, so today we are going to conclude the rest steps, for the different steps which has been followed in our construction line for the construction of buildings, and thereafter we are going to deal with the next and the last topic of our chapter number 1, that is different types of the roadways and all that. Okay, so coming back to the point, the step that we are discussing is nothing but masonry construction. Now as you are seeing on this particular presentation, this man is doing a brickwork. What he is going to do, he is constructing a brickwork. विटेचं बांधकाम करत आहे, भिंत उभा करत आहे. कशा पद्धतीने तो उभा करतोय रे? सो व्हॉट ही हॅज प्रिपेअर्ड, ही हॅज प्रिपेअर्ड द सिमेंट मॉर्टर. आधी त्यानं काय केलेलं आहे, वाळू आणि खडी, सॉरी, वाळू आणि सिमेंट याचं जे मिश्रण आहे तुमचं, हे मिश्रण तयार केलेलं आहे, ज्याला सिमेंट मॉर्टर असं म्हटलं जातं. फक्त सिमेंट, वाळू आणि पाणी याचं जे मिश्रण असतं त्याला सिमेंट मॉर्टर असं म्हणतो आपण. आणि तुमच्या या सिमेंट मॉर्टरमध्ये, म्हणजे सिमेंट आणि वाळू याचं जे मिश्रण आहे त्यामध्ये तुम्ही जर खडी टाकली, म्हणजे सिमेंट, वाळू, खडी आणि पाणी याचं जे मिश्रण असतं त्याला तुम्ही कॉन्क्रीट असं म्हणता. ठीक आहे, त्याला तुम्ही काय म्हणताय, कॉन्क्रीट असं म्हटलं जातं. ओके, सो देअर इज अ डिफरन्स बिटवीन द सिमेंट मॉर्टर अँड सिमेंट कॉन्क्रीट. प्लीज रिमेंबर, सिमेंट मॉर्टर म्हणजे काय? मॉर्टर म्हणजे सिमेंट, वाळू आणि पाणी याचं मिश्रण. आणि कॉन्क्रीट म्हणजे काय? सिमेंट, वाळू, पाणी आणि त्यामध्ये आपण खडी टाकतोय. ठीक आहे, मग आपण बांधकामासाठी, विथ बांधकामासाठी काय वापरत असतो, तर आपण वीट बांधकामासाठी सिमेंट मॉर्टर यूज करतो. ठीक आहे, हे सिमेंट मॉर्टरचं जे प्रपोर्शन असतं ते 1:3, म्हणजे सिमेंट 1 किलो तसं 3 किलो वाळू, या प्रमाणात 1:3 असेल, 1:4 किंवा 1:6 या प्रमाणामध्ये आपण ते घेत असतो. ठीक आहे, मग आधी आपण काय करतोय, हा जो आपला बीम होता, ठीक आहे, तुम्ही जर नीट पॉइंटर जर बघताल, हा तुमचा कॉलम आहे. ठीक आहे, हा जो व्हर्टिकल मेंबर आहे, दिस इज युअर कॉलम. आणि हा जो हॉरिझॉन्टल मेंबर जो तुम्ही पाहताय, दॅट इज युअर बीम. मी हा बीम प्लिंथ बीम असेल खालचा. ठीक आहे, हा आता एक तिसऱ्या किंवा चौथ्या मजल्यावरचं बांधकाम आहे, त्यामुळे हा बीम तुम्हाला दिसतो इथे. ठीक आहे, मग आता या बीमवरती काय केलंय, आधी सिमेंट मॉर्टरचा एक थर त्यानं टाकलेला आहे त्या व्यक्तीने. त्यानंतर ह्या ब्रिक्स अरेंज केलेल्या आहेत. ह्या ब्रिक्स पण कशा अरेंज केल्यात रे, लास्ट टाइम आपण डिस्कस केलेलं होतं, आयदर लेंथ वाईज और विड्थ वाईज. म्हणजे एक विड्थ तुम्ही लेंथ वाईज ठेवताय, दुसरी विड्थ तुम्ही विड्थ वाईज ठेवताय. लेंथ वाईज, विड्थ वाईज, लेंथ वाईज, विड्थ वाईज, असं अल्टरनेट तुम्ही करू शकता. और तुम्ही त्यामध्ये सगळ्या ब्रिक्स ह्या लेंथ वाईज किंवा सगळ्या ब्रिक्स ह्या विड्थ वाईज अशा पद्धतीने सुद्धा अरेंजमेंट करू शकता, जसं तुम्हाला डिझाईन आलेलं असेल इंजिनियरकडनं, ज्याला तुम्ही बॉन्ड असं म्हटलं जातं. मग आपण भारतामध्ये इंग्लिश बॉन्ड किंवा फ्लेमिश बॉन्ड, तर हे 2 प्रकारचे बॉन्ड्स वापरतो की ज्यामध्ये अल्टरनेट हेडर आणि स्ट्रेचर. ब्रिकचा हा जो पोर्शन असतो ना लेंथ वाईज, ठीक आहे, प्लीज सी द पॉइंटर विच आय एम स्क्रोलिंग. हा जो पोर्शन आहे लेंथ वाईज, दॅट इज नथिंग बट युअर स्ट्रेचर पोर्शन. आणि जिथे ब्रिकचा विड्थ वाईज पोर्शन घेता, समोरची जी रुंदी आहे तिची, ठीक आहे, दॅट इज नथिंग बट युअर हेडर पोर्शन. ठीक आहे, तुम्ही कुठलीही वीट बघितली असेल आयताकृती असते, बरोबर आहे, ही अशा आयताकृती असेल, इट्स लाईक अ मोबाईल. ठीक आहे, मग हा पहिल्यांदा जर पाहताय तुम्ही माझ्या व्हिडिओ स्क्रीनवरती पिन करू शकताय. ठीक आहे, तुम्ही हे जे पाहताय, दिस इज युअर लेंथ. ठीक आहे, हा लेंथ वाईज मी ब्रिकचा सॅम्पल ठेवला आणि तो जर मी असा मूव्ह केलाय, हा तुमच्या समोरचा पोर्शन असणार आहे. हा दिस इज युअर हेडर पोर्शन ऑफ द ब्रिक अँड दिस इज युअर स्ट्रेचर पोर्शन.
ठीक आहे. सो लेंथवाईज आणि विड्थवाईज आपण ठेवू शकतोय. If I am having the sample of brick, I will show you here in my cabin also. Just a minute. No, it is not there right now. So in the next lecture, I will definitely show you. Okay. So that is nothing but the masonry construction. And also you can see the rope is been attached. ठीक आहे. इथे एक दोर लावलेला असतो, याला प्लंबअप किंवा वळंबा असं म्हटलं जातं आपल्या बोली भाषेत. कशासाठी हा दोर लावला जातो? ही ब्रिकची जी पोझिशन असेल अलॉंग द लाईन, ठीक आहे, ही जी लाईन असणार आहे ब्रिकची, ही कुठेही डिसमिस होऊ नये, कुठेही मिसमॅच होऊ नये. नाहीतर तुमची भिंतची विटेचा पोर्शन बाहेर आलाय आणि कॉलमचा पोर्शन वेगळा आहे, ठीक आहे, असं होतं का म्हणे. तुम्ही बघितलंय ना, कॉलम बीम आणि तुमचे ब्रिक हे एकाच लाईनमध्ये असतात, व्यवस्थित एकाच रेषेमध्ये असतात. तर असं बघितलंय 4 विटा बाहेर दिसतात? नाही ना, तसं कधीच बघितलं नसेल. ठीक आहे. सो these all are in single alignment, one alignment. Okay, and that is important for us. So in this way you can construct a brick masonry. We called it as a masonry construction. The next part, lintels over doors and windows. मग आता लिंटेल ओव्हर डोअर्स अँड विंडोज हा नेमका काय पार्ट असतो? तर तुमच्या घरामध्ये जो काही विंडो असेल तुम्ही बघितलेले, किंवा जो काही लिंटेलचा पोर्शन असेल, ठीक आहे, जो काही डोअरचा वरचा पोर्शन असेल किंवा लिंटेलचा वरचा पोर्शन असेल, ठीक आहे, त्याला लिंटेल असं म्हटलं जातं. डोअरचा वरचा पोर्शन, टॉप मोस्ट पोर्शन, यू कॅन सी द पॉइंटर विच आय एम स्क्रोलिंग. आणि जो बॉटम मोस्ट पोर्शन असतो, खालचा जो भाग असतो, त्याला सील लेवल असं म्हटलं जातं. खिडकीचा वरचा भाग लिंटेल लेवल, खिडकीचा खालचा भाग सील लेवल. मग तिथे सुद्धा तुम्ही कॉन्क्रिटिंग करता, इथे सुद्धा तुम्ही कॉन्क्रिटिंग करत असता. ठीक आहे. For the uniform distribution of the load which is coming on this window, we are providing a concrete surface at this particular point. ओके. आणि हा जो एक्सटेंड केलेला पोर्शन असतो, ओके, ह्या विंडोच्या, ही विंडोची विड्थ ऍक्च्युअली एवढीच आहे ना, बरोबर आहे. खिडकीची साईज काय असते जनरली 1 बाय 1 मीटर किंवा 1.1 बाय 1.2 मीटर्स, अशा पद्धतीने तिचे डायमेन्शन असतात. म्हणजे त्याची जी समोरची जी लांबी आहे ही 1 मीटर असते आणि त्याची जी उंची असते ही सुद्धा 1 मीटर असते. त्याची जी रुंदी असते तो असतो वॉल थिकनेस. म्हणजे तुमची भिंत जेवढी जाड आहे, ठीक आहे, जेवढ्या जाडीची तुमची भिंत आहे, 6 इंच जाड असेल, 9 इंच जाड असेल, घरातली आतली जी भिंत असते ना, पार्टिशन वॉल ज्याला तुम्ही म्हणता, हे पहा, हा पोर्शन भिंतचा, प्लीज सी द पॉइंटर विच आय एम स्क्रोलिंग, या पॉइंट पासून या पॉइंट पासून, म्हणजे हे काय एवढी जाड भिंत आहे ना तुमची, बरोबर आहे. प्लीज सी द पॉइंटर विच आय एम स्क्रोलिंग, ही एवढी जाड भिंत आहे. मग नेहमी लक्षात ठेवायचं, आपल्या घरात जी पार्टिशन जी वॉल असते, म्हणजे 2 रूम्स किंवा 3 रूम्स आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एक सिंपल वॉल कन्स्ट्रक्ट केलेली आहे, जास्त थिकनेस नसतो, ती 6 इंचाची असते. आणि बाहेरची जी वॉल असते आपली एक्सटेरियर वॉल, ठीक आहे, ती तुमची 9 इंचाची असते. 9 इंच जाडी किंवा थिकनेस त्याला म्हणूया आपण, हे एवढा 9 इंच असतो. मग हा कसा असतो, तर ऍक्च्युली तुमची वीट ही 6 इंचाची असते. विटेची जी रुंदी असते ती 6 इंच असते आणि 1.5-1.5 इंचाचं तुमचं प्लास्टर असतं तुमच्या विटेवरती येणार. आता हे जे वीट बांधकाम केलं याच्यावरती तुम्ही प्लास्टर मारता की नाही, बरोबर आहे. सो 4 इंच जर तुमचं वीट असेल, रुंदी जर विटाची रुंदी 4 इंच असेल तर 1-1 इंचाचं तुमचं प्लास्टर येतं. ते जर 6 इंच रुंदी जर असेल तुमच्या विटाची, ठोकळा वीट ज्याला तुम्ही म्हणता, तर 1.5-1.5 इंचाचं तुमचं प्लास्टरिंग असतं. ठीक आहे. 1.5 म्हणा किंवा 1 इंचाचं प्लास्टर सुद्धा असू शकतं. ठीक आहे, ते डिपेंड करतं 1 इंच किंवा 1.5 इंच. जनरली आपण 25 mm तुमचं प्लास्टर तुम्ही बघितलं असेल घरामध्ये, 25 mm म्हणजे 1 इंच. ठीक आहे. सो 1 इंच जाडीचा थिकनेस असतो तुमच्या प्लास्टरिंगचा. तर अशा पद्धतीने ती 6 इंच किंवा 9 इंच जाड तुमची भिंत होते. मग ती असते तुमच्या वॉल विंडोची किंवा डोअरची तुमच्या थिकनेस. ठीक आहे. So I hope you got this particular point. What is lintel? Lintel is the topmost portion of your doors or the windows. हा डोर असेल किंवा हा विंडो असेल, त्याच्या वरचा जो पोर्शन असतो, टॉप पोर्शन ऑफ युअर डोर्स, दॅट वी कॉल्ड इट ॲज अ लिंटेल लेवल. अँड व्हॉट इज सील लेवल? सील लेवल इज द बॉटमोस्ट पोर्शन ऑफ युअर विंडोज. ओके, bottommost portion of your windows. Still, if you have any doubt regarding the topic which we are discussing, please feel free to contact or please put it in the chat box. You can raise your hand. I will give the liberty before the end of the session so that we will discuss your doubts also. Okay. So construction of the upper slab and the beams. Now it is very important. आता असे चित्र तुम्ही बघितलं असेल घरावरती, अशी सुंदर जाळी तयार केलेली असते.
तुमच्या रेन्फोर्समेंटची लोखंडी सळी जे आहेत हे बार्स ज्याला म्हणता तुम्ही स्टील रेन्फोर्समेंट अशी जाळी टाकलेली असते. हे आहे तुमचं स्लॅब कन्स्ट्रक्शन. हा जो आहे हा तुमचा बीमचा पोर्शन आहे. ठीक आहे, माझं पॉइंटर नीट बघा मी कसं स्क्रोल करते. दिस इज युअर बीम पोर्शन, दिस इज युअर बीम पोर्शन, अखंड असा बीम चाललेला. अँड व्हॉट इज स्लॅब? स्लॅब इज युअर मिडल पोर्शन. हा जो पोर्शन आहे दिस इज युअर स्लॅब पोर्शन, स्लॅब सेक्शन. हे तुमचे वर्टिकल बार्स जे आहेत दॅट इंडिकेट्स दिस इज युअर कॉलम, दिस इज युअर बीम. Okay, please see the pointer which I am scrolling. This is your beam, this is your slab, and this is vertical portion is your column. हे बघा अशा पद्धतीने सेंटरिंग किंवा शटरिंग केलेलं असतं. हे शटरिंगच्या प्लेट्स आहेत. हे बघितले तुम्ही बांधकामामध्ये बघितलं असेल, आपल्या जे वुडन प्लेट्स असतात लाकडी पट्ट्या अशा ठोकलेल्या असतात. तुमच्या ह्या कॉलमला पण अशा ठोकलेल्या असतात किंवा तुमचा हा जो बीमचा पोर्शन आहे त्याला सुद्धा ठोकलेले असतात. खाली हा जो स्लॅब ज्याच्यावरती रेस्ट सेंटरिंगच्या प्लेट्स असतात, लोखंडी पट्ट्या किंवा प्लेट्स तुम्ही बघितले असतील आणि त्याच्या खाली ते बांबू उभे केलेले असतात. बरोबर आहे, कारण का हा जो स्लॅब आहे हा युनिफॉर्म पोर्शन मध्ये राहावा. कारण स्लॅब हा डिफ्लेक्ट होतो, कारण स्लॅबला किंवा तुमचा हा जो बीम असतो याला स्वतःचा एक सेल्फ वेट असतं, प्लस याच्यावरती लाईव्ह लोड ऍक्ट होत असतो. लाईव्ह लोड म्हणजेच काय रे, आता तुम्ही बांधकाम करत असताना इथं बघितलं असेल, इथे इंजिनियर किंवा कामगार लोक उभे असतात. ते उभे राहतात म्हणजेच काय, त्यांचं वजन त्या स्लॅबवरती पडतंय. ह्याला म्हटलं जातं लाईव्ह लोड. आणि ह्या स्लॅबला किंवा हे जो बीम आहे याला एक स्वतःचं वजन आहे. बरोबर आहे की नाही त्या स्ट्रक्चरला. सो स्लॅब आणि बीम डिफ्लेक्शन जिथं ऑकर होतं तुमचं, ठीक आहे, हे ते तुमचं सेल्फ लोड आणि तुमचा लाईव्ह लोड अशा दोन्ही गोष्टी ऍक्ट होतात. आता हे माणसं उभी आहेत, याचा अर्थ या माणसांचं पण वजन त्या स्लॅबवरती पडत असणार आहे. बरोबर आहे की नाही, तो झाला त्याचा लाईव्ह लोड जो पडतोय ते. ठीक आहे, आता इथं बघताय तुम्ही छानपैकी असे सेंटरिंगच्या म्हणजे वुडन प्लेट्स ठोकल्या जातात, फिक्स केल्या जातात आणि त्यानंतर ही जी तुमची जाळी होती याच्यामध्ये तुमचं कॉन्क्रिटिंग भरलं जातं. ठीक आहे, कशा पद्धतीने करता, आधी लोखंडाची जाळी म्हणजे तुमच्या रेन्फोर्समेंट जसं असेल. आता हे कसं केलंय सर, ही अरेंजमेंट कशी केलेली आहे? बरोबर आहे की नाही, ही जर अरेंजमेंट तुम्हाला बघायची, ही अरेंजमेंट कशी केलेली, तर हे डिझाईन तो सिव्हिल इंजिनियर देत असतो. म्हणजेच काय, तर बघा हा बार, हे जे व्हर्टिकल बार्स आहेत, ठीक आहे, आणि हे जे हॉरिझॉन्टल बार्स आहेत बघा, काही बार्स कसे टाकलेले आहेत रे, व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये, लॉन्जिट्युडनल डायरेक्शन मध्ये आहेत, आणि काय बार्स कसे ट्रान्सफर डायरेक्शन मध्ये. म्हणजेच काय, एक बार उभा आहे दुसरा बार आडवा आहे, एकमेकांना परपेंडिक्युलर बार टाकलेले आहेत. बरोबर आहे, हे जर बार तुम्ही बघताय तर बरोबर इथे बघायला भेटेल तुम्हाला चित्रामध्ये. मग हे जे बार आहेत हे परपेंडिक्युलर टाकलेले आहेत. मग हे बारचं डिझाईन जे असतं ते इंजिनियर देत असतो. म्हणजे हे जे दोन बार आहेत, ठीक आहे, माझे हा एक पहिला बार आहे, हा एक दुसरा बार आहे, तुम्ही माझ्याकडे माझ्या स्क्रीनवरती पिन करा. ठीक आहे, हा फर्स्ट बार आहे, माझ्या व्हिडिओवरती पिन करा, तुमच्या लक्षात येईल. हा फर्स्ट बार आहे, हा सेकंड बार आहे. ह्या दोन बार मध्ये डिस्टन्स किती आहे, किंवा हा फर्स्ट बार आहे हा सेकंड बार आहे, ह्या दोन बार मध्ये डिस्टन्स किती आहे. ठीक आहे, हे डिस्टन्स किंवा हे किती असणार आहेत, हे बार किती टाकायचे आहेत. आता स्लॅब माझा सपोज 10 फूट लांबी आहे स्लॅबची, मग या 10 फुटामध्ये मला किती बार टाकायचे आहेत, किंवा स्लॅबची रुंदी 10 फूट आहे, मग या 10 फूट रुंदीमध्ये मला किती बार टाकायचे आहेत. एक बार टाकतोय, दोन बार टाकतोय, हे सगळं डिझाईन तो ते इंजिनियर देत असतो. परत एकदा लक्षात घ्या, हे सगळं डिझाईन तो इंजिनियर देत असतो, की किती एम डायमीटर असलेला बार वापरायचा, पहिली गोष्ट. ठीक आहे, दुसरी गोष्ट, ते बारची प्लेसिंग कशी करायची आहे, म्हणजे लॉन्जिट्युडनल डायरेक्शन मध्ये किती टाकायचे, ट्रान्सफर डायरेक्शन मध्ये किती टाकायचे. ठीक आहे, त्यानंतर हा बार तुम्ही बघता, इथे हे चित्र बघता तुम्ही, इथं बघा हा पॉइंटर मी जो स्क्रोल करतो, इथं बार तुम्हाला वाटतं बेंड केलेला आहे. ठीक आहे, तुम्ही बघितलं असेल जर कोणाचं बांधकाम चालू असेल तर बार बेंड केलेला असतो, स्पेसिफिक डिग्रीमध्ये 45 डिग्रीमध्ये बेंड केलेला असतो. ठीक आहे, मग किती बार्स बेंड केलेले आहेत, अल्टरनेट बेंटअप म्हणजे एक सरळ असतो, एक दुसरा बेंड केलेला असतो, तिसरा परत सरळ असतो, चौथा परत बेंड केलेला असतो. मग हे किती बार बेंड केलेले आहेत, ह्या दोन बार मध्ये स्पेसिंग किती आहे, ठीक आहे, किती डायमीटरचा बार तुम्ही वापरताय, हे सगळं जे डिझाईन असतं, ठीक आहे, हे ते इंजिनियर देत असतो, सिव्हिल इंजिनियर, स्ट्रक्चरल इंजिनियर ज्याला तुम्ही म्हणत असता. मग इथे तुम्ही बघू शकता, हे कॉलम स्लॅब मध्ये, अप्पर स्लॅब मध्ये बघा किती छान चित्र येते. ह्या रूम्स आहेत, या रूमच्या वरती अशी छानपैकी जाळी आहे टाकलेली. ठीक आहे, त्यानंतर हा बीमचा पोर्शन. परत एकदा लक्षात घ्या, माझा पॉइंटर तुम्ही व्यवस्थित बघा मी कसा स्क्रोल करतोय. हा तुमचा बीम पोर्शन आहे बघा, हा असा बीम पोर्शन आहे. ठीक आहे, हा असा चालू झाला, हा परत बीम पोर्शन आहे. हे जो मधला पॅनल बघताय तुम्ही, हा तुमचा स्लॅबचा एरिया आहे, सगळा स्लॅब आहे तुमचा. आणि जे वर्टिकल बघता हा तुमचा कॉलम पोर्शन आहे. ठीक आहे, हा
गुड क्वेश्चन. आय एम वेटिंग फॉर दिस क्वेश्चन. व्हाय बार आर गोइंग टू बेंड? ओके, बार बेंड का करत असतात नेहमी? ठीक आहे, बांधकामात तुम्ही बघितलं असेल बार बेंड केलेले दिसतात तुम्हाला. हा, ठीक आहे. मग हे बार बेंटअप का करतात तो? कारण हा जो काही तुमचा स्लॅब पोर्शन असेल तिथं शिअर फोर्स ऍक्ट होत असतो. ठीक आहे, म्हणजे तुमच्या स्लॅबवरती लोड ऍक्ट जो होतोय. ठीक आहे, ह्या लोडमुळे काय होतं मी सोप्या शब्दात सांगतो. आता टेक्निकली जे सिव्हिल इंजिनिअरिंग येतील त्यांना नंतर लक्षातच येईल. ठीक आहे, आता बघा, एक माझ्या व्हिडिओ सर्वांना दिसतोय ना, तर माझ्या व्हिडिओवरती पिन करा सर्वांनी. ठीक आहे, तुम्हाला माझा व्हिडिओ दिसेल. माझ्या हातामध्ये एक स्टिक आहे बघा. ठीक आहे, आता हा बघा एक स्लॅब बीमचा पोर्शन आहे. सजूम करा, इट्स अ बीम. हा काय आहे? हा एक बीम आहे. ह्या बीमवरती मी जर लोड ऍक्ट केलाय वरच्या बाजूने, इथं जर मी लोड अप्लाय केलाय, ठीक आहे, हा लोड अप्लाय केल्यावरती तो डिफ्लेक्ट होतोय. बरोबर आहे, हा असा डिफ्लेक्ट होतोय. ठीक आहे, मी वाटलंच तर तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. आपल्याकडे ड्रॉइंग पण करता येईल छानपैकी. ठीक आहे, सर्वांना दिसेल अशा ठिकाणी करतो. हे बघा, ही एक लाईन आहे. हा तुमचा बीम आहे. ठीक आहे, मी बघा एक ब्ल्यू कलरची लाईन ड्रॉ केलेली. ठीक आहे, हा एक बीम आहे. ह्या बीमवरती असा लोड ऍक्ट होतो. ठीक आहे, असा एक लोड ऍक्ट होतोय. म्हणजे तिथे एक व्यक्ती उभा आहे. मग हा व्यक्ती ज्यावेळेस उभा राहतोय, ठीक आहे, एक असू द्या, 10 असू द्या, म्हणजे एकाच पॉईंटवरती पॉईंट लोड असू द्या, म्हणजे एकाच ठिकाणी असू द्या, किंवा तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड असू द्या. आता इथं बघताय माणसं कशी उभी इथं, कशी पण उभी इथं, वॅरिंग लोड आहे. ठीक आहे, हा एक माझा बीम पोर्शन आहे. आता हे अजून करा, हा जो बीम होता इथं दाखवलेला, हा एक बीम पोर्शन आहे. लोड ऍक्ट होतोय. लोड ऍक्ट झाल्यामुळे या बीमचं असं डिफ्लेक्शन होतं बघा, चंद्रकोर सारखं. ठीक आहे, एक दाखवतो. ठीक आहे, ऍक्च्युली याच्यामध्ये असा कर्व येत नाही. ठीक आहे, मी पॉइंटरने दाखवतो तुम्हाला, जेणेकरून सोपं जाईल तुम्हाला समजायला. हा जो बीम तुम्ही पाहताय, हा बीम नंतर, ठीक आहे, ह्या बीमवरती लोड ऍक्ट झाल्यानंतर बघा मी पॉइंटर कसं स्क्रोल करतोय, हा बीमच्या अशा पद्धतीने डिफ्लेक्शन होतं. ठीक आहे, प्लीज सी द पॉइंटर विच आय स्क्रोल. ठीक आहे, किंवा जसं माझ्या व्हिडिओ दाखवतो, हा बीम आहे, लोड ऍक्ट झाल्यानंतर हा असा डिफ्लेक्ट होतो, चंद्रकोर. ठीक आहे, आधी सरळ होता, नंतर त्याची चंद्रकोर झाली. आधी एक सरळ हॉरिझॉन्टल मेंबर आहे, त्यानंतर लोड ऍक्ट झाल्यामुळे काय होतं त्याचं असं चंद्रकोर शेप सारखा झालाय तो. ठीक आहे, आता चंद्रकोराचा शेप तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, तर हे काय होतंय, तर ते लोडिंगमुळे डिफ्लेक्शन होतं. ठीक आहे, लोडिंगमुळे डिफ्लेक्शन होतं. मग असं जर झालं तर तुमचं घर टिकेल का रे? नाही टिकणार, खूप लवकर पडेल. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, मुवमेंट ऑकर. आता तुम्ही मेकॅनिक्समध्ये शिकताय, आय थिंक तुम्हाला मेकॅनिक्स आहे ना या सेमिस्टरला. ओके, तर तुम्ही मेकॅनिक्समध्ये शिकताय, मुवमेंट तुम्ही आता फाइंड आउट करत असताल तर होतं. ठीक आहे, मेकॅनिक्समध्ये तुम्ही शिकतालच. ठीक आहे, मग हे अवॉइड करण्यासाठी आपण हे बार बेंटअप करत असतो टू रेजिस्ट द शिअर फोर्सेस. जो काही फोर्स ऍक्ट होणार आहे, ठीक आहे, टू रेजिस्ट दॅट शिअर फोर्सेस वी आर बेंडिंग दी बार्स. हे एक सिम्पल रिझन तुम्हाला सांगितलंय. Still, if you face it is difficult to understand, please let me know. ठीक आहे, you can put it in the chat box immediately also. ठीक आहे, बार बेंड का करत असतात? टू रेजिस्ट द मुवमेंट विच इज गोइंग टू अकर, शिअर फोर्सेस, जे काही फोर्सेस ऍक्ट होणार आहेत. ठीक आहे, कारण हा जो बार आहे रेन्फोर्समेंट आहे. ठीक आहे, हे जे बांधलेले असतात, हे रेन्फोर्समेंट बांधल्यानंतर त्याच्यामध्ये काही फोर्सेस क्रिएट होतात, शिअर फोर्स ज्याला म्हणता तुम्ही. ठीक आहे, शिअर फोर्सेस, मग ते रेजिस्ट होण्यासाठी, म्हणजे जे काय तुमचा लोड पडला, लोडमुळे कुठेतरी डिफ्लेक्शन होऊ नये, डिफ्लेक्शन झालं तर तो पडेल. बरोबर आहे, मग हे रेजिस्ट करण्यासाठी तिथे आपण बेल्ट बार्स वापरतो. हे एक रिझन सांगितलंय. टेक्निकल रिझन्स अजून तुम्ही फील्डमध्ये आल्यानंतर मी अजून तुम्हाला इन डिटेल सांगेल कशा कशासाठी वापरतात. आता फक्त हे एवढं लक्षात ठेवा. जरी तुम्हाला वाटलं नाही सर हे डिफिकल्ट आहे अंडरस्टँडिंगसाठी, परत मला चॅट बॉक्समध्ये टाका, आय विल रिझॉल्व इट वन्स अगेन. ओके, सो कन्स्ट्रक्शन ऑफ दिस अप्पर स्लॅब अँड बीम व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, खूप महत्त्वाचा पार्ट असतो. कारण ज्या दिवशी स्लॅब कन्स्ट्रक्शन असतो ना, तो दिवस त्या इंजिनियरच्या लाईफमधला एक महत्त्वाचा दिवस असतो, ज्यावेळेस तो काम करत असतो सिव्हिल इंजिनियर. आणि अतिशय महत्त्वाचं मी म्हणेल, 30 दिवस तुम्ही काम करताय, ज्या दिवशी स्लॅब कास्टिंग आहे त्या दिवशी तुम्ही बघताल
काय जे तुमचे वर्किंग आवर्स असतील 8 आवर्स, 12 आवर्स, 16 आवर्स, तुम्हाला जोपर्यंत हे काम संपत नाही तोपर्यंत सुट्टी नसते. कारण आज स्लॅब थोडासा बांधलाय आणि उद्या राहिलेलं दुसरा बांधतो, तसं चालत नसतं. ठीक आहे. आज एक स्लॅब झाला आणि मग उद्या दुसरा स्लॅब घेतोय. ठीक आहे. हां, ते हाय-राईज बिल्डिंग्समध्ये टप्प्याटप्प्याने काम चालतं. पण तुमचं छोटंसं घर आहे. कारण काय होतं, हा जो काँक्रीट असतो तुमचा, हे काँक्रीट हार्ड होतं, जर तुम्ही बघितलं असेल तर. मग दुसऱ्या दिवशी हे काँक्रीट एकमेकांना कसं जोडणार तुम्ही? बरोबर आहे की नाही? इट इज व्हेरी डिफिकल्ट. त्यामुळं स्लॅब कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी हे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी फॉर अ सिव्हिल इंजिनियर. ठीक आहे. You have to be very accurate as far as the execution is considered, and you have to complete the task on the same day which is allocated to you. Okay, so construction of the upper slabs and the beams. एका दिवशी कंप्लीट करायचं राहणार आहे. का? कारण परत एकदा तेच रिझन सांगतोय. आज सपोज तुम्ही इमेजिन करा, आज हा एवढासा तुकडा तुम्ही बांधलाय, काँक्रीट टाकलंय आणि उद्या परत तुम्ही दुसऱ्या ठिकाणी काँक्रीट टाकताल. हे दोन काँक्रीट एकमेकांना जर नसतील जोडलेले, सिंक्रोनाइज झालेले नसतील, तर तुमचं घर असं बाजूला पडेल ना तुकड्या तुकड्यामध्ये. बरोबर आहे की नाही? त्यामुळं हे जे कन्स्ट्रक्शन असतं ते एकाच दिवशी युनिफॉर्मली केलं जातं. म्हणजे बीम जसा भरलाय लगेच तुमचा स्लॅब येतो. ठीक आहे. फ्लोर टू फ्लोर असेल तर फ्लोर टू फ्लोर तुम्ही कन्स्ट्रक्ट करू शकता. परंतु जर असं छोटंसं सिंपल घर आहे तुमचं आणि तुम्ही म्हणता नाही सर आज इतक्या एवढ्या भागामध्ये मी काँक्रीट टाकतोय. ठीक आहे. असं कन्सिडर करा, स्लॅबच्या एकाच पोर्शनमध्ये काँक्रीट टाकतोय, उद्या मी टाकल दुसऱ्या पोर्शनमध्ये, परवा तिसऱ्या कॉर्नरला टाकल. ठीक आहे. नाही चालणार. ठीक आहे. दॅट इज टेक्निकली रॉंग. कारण त्याची बाइंडिंग होणार नाही एकमेकांसोबत, आणि जर बाइंडिंग नसेल तुकडे पडतील तुमच्या स्लॅबचे, तुमचं घर लवकर कोलॅप्स होईल. अति लवकर, खूप लवकर कोलॅप्स होईल ते. ठीक आहे. सो त्यामुळे ही कन्स्ट्रक्शन करत असताना आपण एका दिवशी कन्स्ट्रक्ट करत असतो. फक्त स्लॅब बद्दल बोलतोय मी. ठीक आहे. आय एम टॉकिंग जस्ट अबाउट दी अप्पर स्लॅब्स अँड द बीम्स. ठीक आहे. कॉलम ऑलरेडी कन्स्ट्रक्टेड असतात तुमचे. कॉलम नंतर तुम्ही बीमची आधी कॉलम टाकतो आपण. कॉलम कन्स्ट्रक्ट झाल्यानंतर आता हा कॉलम बघता हा वरच्या फ्लोअरला आलाय, म्हणजे पहिल्या मजल्यावरचा आहे. खाली ऑलरेडी ग्राउंड फ्लोअरचा कॉलम कन्स्ट्रक्ट झालेला आहे. मग इथे तुमचा हा ग्राउंड फ्लोअरचा हा अप्पर बीम झाला, हा ग्राउंड फ्लोअरचा अप्पर स्लॅब झाला. ठीक आहे. मग याच्यावरती परत एक रूम बांधली. बघा, इमेजिन करा, हा पॉइंटर मी फिरवतो, ह्याच्यावरती हा कॉलम उभे आहेत. बरोबर आहे. इथे कॉलम मध्ये कॉन्क्रिटिंग भरलंय तुम्ही ह्या साच्यामध्ये. मग परत इथे एक आडवा असा बीम येणार, परत तसा एक स्लॅब येणार. म्हणजे हा झाला तुमचा वरचा मजला. म्हणजे असं एक एक मजला करत करत तुम्ही तुमची कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी कंप्लीट करत असता. पण एक एक मजला करत असताना एक मजला घेतला की तो पूर्णच करायचा, पूर्ण स्लॅब आणि बीमच्या बाबतीत कॉन्क्रिटिंग करत असताना. ठीक आहे. खंड पडू द्यायचा नाही. जनरली असंच राहतं. नाही तुम्ही म्हणता सर आज उगा थोडंसं इकडं कॉन्क्रीट ह्या कोपऱ्यामध्ये टाकलंय, उद्या टाकू की दुसऱ्या ठिकाणी, नाही चालणार, तुकडे पडतील. तसं बॉन्डिंग होणारच नाही. इट इज हायली इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट सच बिल्डिंग्स. ओके, सो प्लीज बी रिमेंबर सच थिंग्स ऑल्सो. कन्स्ट्रक्शन ऑफ द अप्पर स्लॅब अँड द बीम्स. ओके, आता इथे बघता सेकंड पिक्चरमध्ये हे कॉन्क्रीट करतायत ती लोक. ही तुमची स्टीलची जाळी होती आणि त्याच्यामध्ये कॉन्क्रिटिंग करतात. कॉन्क्रिटिंग केल्यानंतर बघा लेवल करतात. आता लेवल कसं करत असतात? आता हे कॉन्क्रीट आहे, नुसतं टाकल्यानंतर कसाही शेप राहतो ना त्याचा, बरोबर आहे की नाही? त्याच्यामध्ये एअर वर्ड्स असू शकतात. त्यामुळे ते कॉन्क्रीट टाकल्यानंतर व्हायब्रेटर्स यूज करतात. वेगवेगळे व्हायब्रेटर असतात. स्लॅबसाठी सरफेस व्हायब्रेटर यूज करतात. स्लॅबसाठी प्लीज लिसन इट केअरफुली, व्हेरी केअरफुली. स्लॅबसाठी सरफेस व्हायब्रेटर. तेच तुमचे जे इतर सेक्शन असतील, हा तुमचा बीम कॉलमचा सेक्शन असेल किंवा इतर कुठला मोठा फाउंडेशनचा पार्ट असेल, तर तिथे तुम्ही निडल व्हायब्रेटर यूज करता. व्हायब्रेटर म्हणजे काय काय इन्स्ट्रुमेंट आहे, तर हे जे काही कॉन्क्रीट टाकलंय ह्या कॉन्क्रीटला व्हायब्रेशन्स प्रोव्हाइड केले जातात. टाकल्यानंतर फ्रेश कॉन्क्रीटला व्हायब्रेशन प्रोव्हाइड करतो आपण, व्हायब्रेशन्स. ठीक आहे. मग हे व्हायब्रेशन प्रोव्हाइड केल्याने काय होतं रे, ते कॉन्क्रीट व्हायब्रेट होतंय. व्हायब्रेट झाल्यामुळे त्याच्यातले जे एअर वर्ड्स असतात हे एअर वर्ड्स रिमूव्ह होतात आणि एक फुल्ली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट आपल्याला भेटतं. कारण जर तुमच्या कॉन्क्रीटमध्ये जर वर्ड्स राहिले तर काय होईल रे, तुमचं कॉन्क्रीट स्ट्रेंथ गेन करणार नाही, लवकर खराब होईल. त्यामुळे त्याचं व्हायब्रेशन्स केलं जातं, व्हायब्रेट केलं जातं. किती मिनिटासाठी? मॅक्स टू मॅक्स 2 मिनिट्स. 1 to 2 मिनिट्स. ठीक आहे. नाही निडल व्हायब्रेटर ते मशीन नुसतं एक रॉड असतो व्हायब्रेटरचा, त्याच्यामध्ये इन्सर्ट केला आणि मशीन ऑन केलं की ते आपोआप व्हायब्रेट होतं. ठीक आहे. पूर्ण व्हायब्रेट होतं तुमचं कॉन्क्रीट असं.
व्हायब्रेशनमुळे काय होतं, त्याला व्हायब्रेशन मिळाल्यामुळं त्यातले जे एअर वॉइड्स असतात, एअर बबल्स जे असतात ते रिमूव्ह होतात आणि तुमचं कॉन्क्रीट फुल्ली कॉम्पॅक्ट होतं. प्लस तुम्ही असं बघा सुंदर शेप दिलेला असतो. तुम्ही बघितलं ना प्लास्टरिंग कॉन्क्रीट केल्यानंतर किती छान दिसतं. सरफेस स्मूथ सरफेस असतो ना, का रफ सरफेस असतो. ज्यावेळेस फ्रेशली टाकतं त्यावेळेस त्याचा कसाही सरफेस असतो, अनइव्हन सरफेस असतो. त्यानंतर तुम्ही हे बघा, हे छान असं लेवलिंग करतायत, त्याला कॉम्पॅक्ट करतायत एका स्पेसिफिक शेपमध्ये. ठीक आहे. ओके, आय विल टेक द डाऊट्स. स्लॅबची साईज कशावरती डिपेंड असते? ओके, आणि बेंडिंग बारचे काय बँड मेजरमेंट्स किती असतात? ओके, सो फर्स्ट क्वेश्चन आय विल टेक. स्लॅबची साईज कशावरती डिपेंड असते? इट डिपेंड्स ऑन युअर प्लॅन. तुम्ही जो काही प्लॅन ड्रॉ केलेला, आता ज्या व्यक्तीने हा मी प्लॅन ड्रॉ केला, ज्यामध्ये माझ्या हॉलची साईज आहे 20 फूट बाय 25 फूट, मोठा एकदम 500 स्क्वेअर फुटाचा नुसतं हॉलच आहे, किंवा 12 फूट लांबी आहे 15 फूट रुंदी आहे, म्हणजे 180 स्क्वेअर फूट झाला, बरोबर आहे, 12 गुणिले 15. ठीक आहे. मग माझ्या स्लॅबची साईज किती येणार आहे? तर 12 फूट लांबी येणार आहे आणि 15 फूट रुंदी येणार आहे. जी तुमच्या रूमची साईज असते ना, तीच तुमच्या स्लॅबची साईज राहणार आहे. क्लिअर? जी तुमच्या रूमची साईज आहे तीच तुमच्या स्लॅबची साईज राहते. आणि ती साईज तुम्ही किती घेऊ शकता. तुम्हाला कसं बांधकाम करायचं आहे? तुमच्याकडे 1000 स्क्वेअर फूट जागा आहे. मग हे 1000 स्क्वेअर फूटमध्ये बांधकाम नियमावली जर तुम्ही फॉलो केली, आपल्याला जागा सोडावी लागते. ठीक आहे. आता तुम्हाला डिटेल सांगतो मी, वेळ गेला तरी चालेल. लक्ष द्या एकदम केअरफुली जे सांगतोय ते. आता माझ्याकडे 1000 स्क्वेअर फूट जागा आहे. ठीक आहे. किती आहे? 1000 स्क्वेअर फूट जागा आहे. 1000 स्क्वेअर फूट असेल तर मी 100% 1000 स्क्वेअर फुटावरती बांधकाम करू शकतो का? नाही. कधी नाही? ज्यावेळेस माझा प्लॉट हा एनए प्लॉट आहे. एनए प्लॉट म्हणजे काय? नॉन ॲग्रिकल्चरल प्लॉट. जर माझा एनए प्लॉट असेल तर मी 100% बांधकाम करू शकत नाही. तेच जर मी गावामध्ये शेतात घर बांधतोय, ॲग्रिकल्चरल लँडमध्ये शेतात घर बांधतोय, मी 100% काय, जेवढी जागा आहे माझी तेवढ्यावरती बांधकाम करू शकतो. पण जर ती जागा नॉन ॲग्रिकल्चरल असेल, ठीक आहे, एन एक करावं लागतं आपल्याला. आता हे जे बिल्डर लोक जागा घेतात ना, किंवा जे डेव्हलपर्स वगैरे तुम्ही ऐकलं असेल, ठीक आहे, हे जे जागा घेतात, 1-1 एकर 2-2 एकर जागा घेतात, हे जागा घेतल्यानंतर त्या जागेचं एन ए करावं लागतं त्यांना. जी शेत जमीन घेतलेली असते, ॲग्रिकल्चरल लँड असती, ती नॉन ॲग्रिकल्चरल लँडमध्ये कन्व्हर्ट करावी लागते त्यांना. डॉक्युमेंटरी प्रोसेस आहे, कागदोपत्री. ठीक आहे. आता 20 गुंठ्याचा जर आता जो नियम आहे त्याच्याबद्दल सांगतो. 20 गुंठ्याचं तुम्ही एन ए करू शकताय. ठीक आहे. म्हणजे 20 गुंठे प्लॉट असेल तर त्याचं तुम्ही नॉन ॲग्रिकल्चरल लँड करताय. ठीक आहे. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. माझ्याकडे 40 गुंठे होती. 40 गुंठ्यापैकी मी 20 गुंठे नॉन ॲग्रिकल्चरल केली. मग जर जी जागा माझी नॉन ॲग्रिकल्चरल लँड आहे, ठीक आहे, त्या जागेवरती मी 100% बांधकाम करत नाही. तर 1000 स्क्वेअर फुटातली मला किती जागा वापरायला मिळते? रूल सांगतो तुम्हाला. तुम्हाला समोरची जी मार्जिन असते, म्हणजे फ्रंट मार्जिन जी असते तुमच्या घराची, ती कमीत कमी 10 फूट सोडावी लागते पोर्शन. ठीक आहे. जर फक्त पोर्च प्रोव्हाइड करताय तुम्ही, हा पोर्च जो असेल तो 4 ते 5 फुटापेक्षा जास्त नसतो. पण कंपाऊंड ज्यावेळेस तुम्ही बघितलं असेल, रो हाऊसेस कंपाऊंड असते, एक 10 फूट जागा असते समोर. साईड मार्जिन जी असते तुमच्या घराची, ही कमीत कमी 1 मीटर सोडावी लागते. म्हणजे 3-3, 4-4 फूट जागा बाजूने सोडावी लागते. 1 ते 2 मीटर. आणि पाठीमागची जी जागा असते, घराच्या पाठीमागे जिथे तुम्ही धुण्या भांड्याला जागा असते, ती तुमची 2 मीटर जागा असते. म्हणजे कमीत कमी 6, 7.5 फूट जागा असते. म्हणजे बघा, 1000 स्क्वेअर फुटातली किती जागा वजा होते बघा. पुढे 10 फूट जागा सोडावी लागते मला. बाजूने मला 4-4 फूट जागा दोन्ही बाजूने, या उजव्या बाजूने 4 फूट, डाव्या बाजूने 4 ते 5 फूट जागा सोडते. पाठीमागच्या बाजूने 6 फूट जागा सोडलेली, 6-6.5 फूट. मग ऍक्च्युअली एरिया किती येतोय मला? तर 1000 पैकी मला, जर तुम्ही कॅल्क्युलेट करताल, सपोज समोरची रुंदी 10 फूट आहे, मग 10 फूट गुणिले समोरचं 10 फूट, 100 स्क्वेअर फूट जागा तिथं वजा झाली. माझ्या रूमची लांबी सुद्धा 10च फूट आहे. 10 फूट गुणिले इकडे 4 फूट, 40 फूट, इकडची 4 फूट, इकडची 4 फूट, 40 फूट, आणि पाठीमागची 60 फूट. ठीक आहे. 10 गुणिले 6 स्क्वेअर फूटमध्ये, म्हणजे 100 अधिक 40 अधिक 40 किती झाली? 80, 180 टोटल. प्लस पाठीमागची 60, 240. म्हणजे तुम्हाला फक्त 700 ते 750 स्क्वेअर फूट जागा भेटते ऍट ऍक्च्युअल बांधकाम करायला. कारण आपला जो नियम आहे त्यानुसार तुम्हाला साईड मार्जिन आणि फ्रंट आणि रेअर मार्जिन, फ्रंट मार्जिन म्हणजे पुढे मोकळी जागा सोडणे, रेअर म्हणजे पाठीमागे मोकळी जागा सोडणे, साईड मार्जिन म्हणजे घराच्या बाजूला जागा सोडणे, तुम्हाला बंधनकारक असतं. ठीक आहे. 1000 स्क्वेअर फुटापैकी.
ते डिपेंड करतं तुम्ही कुठल्या लोकॅलिटीमध्ये. हे तुम्हाला जनरल डायमेन्शन सांगितले. म्हणजे तुम्हाला जर तुमच्या हक्काची जर 1000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट असेल, तर त्यामध्ये तुम्ही एक 750 ते 800 स्क्वेअर फूट जे काही नियमावलीत बसतंय बांधकामाच्या, तेवढंच बांधकाम तुम्ही करू शकता. बाकीची जागा मोकळी राहत असते. ती तुमचीच आहे, पण ती मोकळी ठेवावी लागते तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कंपाऊंड टाकता, बाउंड्रीज टाकू शकता तुमच्या प्लॉटच्या, काही प्रॉब्लेम नाही. पण तिथे तुम्हाला कन्स्ट्रक्शन करता येत नाही. करणारे खूप करतात इलिगल वेजमध्ये किंवा विथ स्पेशल परमिशन घेऊनही करता येतं. पण जनरल जो रूल आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे. ठीक आहे. म्हणजे 700 ते 750 स्क्वेअर फुटामध्येच तुम्हाला बांधकाम करावं लागतं. मग हे 700 ते 750 मध्ये ते इंजिनियरच्या डोक्यात असतं. हा, माझ्याकडे 750 स्क्वेअर फूट आहे ना जागा, मग यामध्ये पोर्च किती आहे? 5 फुटाचा पोर्च आहे माझा. ठीक आहे. 10 फूट माझ्या समोरच्या माझ्या प्लॉटची रुंदी ही 10 फूट आहे. 5 फूट मी जागा सोडते, म्हणजे 50 स्क्वेअर फूट तिथे जागा गेली. मग राहिले 700 स्क्वेअर फूट. मग 700 मध्ये किती बाय कितीचा हॉल काढायचा? 700 मध्ये सपोज 12 बाय 15 फुटाचा जर मी हॉल काढला, म्हणजे एरिया किती झाला? 12 गुणिले 15, 180 स्क्वेअर फूट जागा माझी हॉलसाठी गेली. मग राहिली किती? 700 स्क्वेअर फूट वजा 180 स्क्वेअर फूट. बरोबर आहे. वजा 180. मग किती राहणार आहे ती जागा? तर ती राहणार आहे 520 स्क्वेअर फूट. मग त्याच्यामध्ये परत किचन किती घेतो? 10 बाय 10चं किचन घेतलं, 100 स्क्वेअर फूट परत वजा झाले, 420 स्क्वेअर फूट राहिली. परत एक बेडरूम घेतली 10 बाय 12 फुटाची, 120 स्क्वेअर फूट त्याचा एरिया केला, परत 300 स्क्वेअर फूट जागा राहिली. परत 2 बेडरूम काढतो. म्हणजे असं जे काही तुम्ही ठरवलं असेल त्या इंजिनियरच्या डोक्यात, तुम्हाला जसं बांधकाम करायचे, 1 BHK म्हणजे 3 रूम बांधायच्यात, 4 रूम बांधायच्यात, 5 रूम बांधायच्यात, 2च बांधायच्यात, एक सिंगल हॉलच काढायचा आहे सर मला पूर्ण 600 स्क्वेअर फुटाचा. तुमच्या डोक्यामध्ये जे आयडिया तुम्ही सांगितले असेल, सर माझी एवढी जागा आहे आणि मला 3 रूमचं घर बांधायचं आहे, मला 4 रूमचं, तर तुमचा अवेलेबल एरिया किती होतोय बांधकामासाठी, त्याच्यावरनं तो इंजिनियर तुम्हाला प्लॅन काढून देतो की सर 3 रूम जर असतील तर त्या रूमची साईज ही एवढी एवढी असू शकते. ठीक आहे. आले लक्षात? जनरली 700 ते 750 स्क्वेअर फूट किंवा अगदी 650 स्क्वेअर फूट मध्ये 3 रूमचा घर खूप छान पद्धतीने बांधता येतं आपल्याला. संडास, बाथरूम, एक हॉल, एक किचन, तुमचं बेडरूम आणि स्टेअरकेस. 650 ते 700 स्क्वेअर फूट, 650 पासून 750 स्क्वेअर फुटामध्ये खूप छान येतं 1 BHK. ठीक आहे. 2 BHK बांधायचं असेल तर कमीत कमी तुमच्याकडे एक 800-850 स्क्वेअर फूट जागा पाहिजे. असं काही नाही, तुम्ही 5 रूम सुद्धा 800 स्क्वेअर फूट मध्ये बांधताल, पण त्या एकदम छोट्या रूम होत्या, 10 बाय 10 काय 8 बाय 8 ची रूम होती. मग तशा रूम काही कामाच्या नाही. मुवमेंट करण्यासाठी जागा पाहिजे आपल्याला. ठीक आहे. आलं लक्षात? सो दॅट इज ऑल अबाउट हाऊ टू टेक द डायमेन्शन. डायमेन्शन्स कसे डिसाईड करतात, रूमची साईज कशी असते, तर तुमच्याकडे अवेलेबल एरिया काय आणि तुम्हाला कसं बांधकाम करायचं, किती रूमचं बांधायचं, त्यावरनं तो इंजिनियर रूमची साईज तुम्हाला सांगू शकतो, डिसाईड करतोय. ठीक आहे. आणि हे बार बेंडिंगचे मेजरमेंट्स कसे घेतात, त्यासाठी फॉर्म्युलेज असतात. बार किती बेंड केलेला आहे, 45 डिग्रीमध्ये जर बेंड केलेला असेल, तर सपोज माझा 10 मीटरचा बार आहे किंवा 12 मीटरचा बार. जनरली बांधकामावरती जो बार असतो ना, आपण तुम्ही बघितलं असेल एखाद्या साईटवरती बार येतात ट्रकमध्ये वगैरे वाहून येतात, त्या बारची एका बारची लांबी जी असते ही 12 मीटर असते. 12 मीटर लांब असतो. आपण त्याचे तुकडे करतो, एक एक दोन दोन, किंवा जसं तुमच्या रूमचे डायमेन्शन असेल, जसं बांधकाम करायचं त्यानुसार हे तुकडे केले जातात. ठीक आहे. आणि त्यानुसार मग त्याची बेंड किती केलेला आहे, तर ते बाय युझिंग द फॉर्म्युला विच इज युज्ड फॉर बेंडिंग द बार्स. ठीक आहे. त्यावरून आपण ती बारची लेंथ काढतो, बेंटअप बारची लेंथ. ठीक आहे. आपल्या फायनल इयरला, सिव्हिल इंजिनिअरिंग फायनल इयरला हा सब्जेक्ट असतो की ज्यामध्ये बेंटअप बारची लेंथ कशी असते ते फाइंड आउट करतात. तर हे पुढच्या लेक्चरला मी सांगेल तुम्हाला ॲडिशनली फॉर्म्युलाज. ठीक आहे. ओके. सो 4 minutes are left to conclude this session. So for this time I will take your attendance at first.